बहुतांश पुरुषांना वाटतं की कमी झोपणं ही फक्त एक सवय आहे, ही एक चूक आहे. हे त्याहून अधिक आहे. झोपेची कमतरता त्वरित जाणवत नाही, ती अनेक वर्षांनी जाणवते. सुधीर आहे, मी दाखवतो की झोप तुमच्यासाठी का महत्वाची आहे. तुम्ही रात्री 1 वाजता इंस्टाग्राम स्क्रोल करत आहात, सकाळी 6 वाजता अलार्म वाजतो, म्हणजे फक्त 5 तासांची झोप. तुम्ही स्वतःला सांगता मी ठीक आहे, मी हे अनेक वर्षांपासून करतोय. कमी झोपल्याने एका रात्रीत काही बिघडत नसतं. तुम्ही उठता, कामावर जाता, सगळं सांभाळता, म्हणून तुम्हाला वाटतं की शरीर जुळवून घेतलंय. पण स्वतःला विचारा, खरंच शरीर जुळवून घेतलंय की ते फक्त शांतपणे किंमत मोजतंय. न सुटणारी पोटाची चरबी, चिडचिडेपणा आणि तणाव वाटणारा थकवा हे वेगळे प्रश्न नसून झोपेच्या अभावाचे उशिरा दिसणारे परिणाम आहेत. मला समजते की तुम्ही कमी झोपायचं ठरवलं नव्हतं, पण आयुष्याने सतत जास्त मागणी केली. तुम्ही स्वतःला सांगता मी नेहमीप्रमाणे सगळं सांभाळू, आणि तुम्ही हेच महिने वर्षानुवर्ष करत राहता, जोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी जाणवायला लागत नाहीत. तुमचं पोट वाढायला लागतं जरी तुम्ही व्यायाम करत असला तरी. तुम्ही लोकांवर किंवा छोट्या गोष्टींवर चिडता. तुमच्या पत्नीला वाटतं की तुम्ही बदलात. दुपारी 2 वाजता तुम्ही थक्का, दररोज प्रत्येक दिवशी, आणि तुमची लैंगिक इच्छा कमी झाली आहे, पण तुम्ही याबद्दल बोलत नाही. आणि शेवटी जेव्हा तुम्ही आरोग्य तपासणी करता तेव्हा त्यात प्री डायबिटीस, उच्च कोलेस्ट्रॉल आणि वाढलेला रक्तदाब दिसतो. तुमचं वय फक्त 30 आहे, पण रिपोर्ट्स 50च्या माणसासारखे दिसतात. तुम्हाला वाटतं मी व्यायाम करतो, सिगारेट ओढत नाही. मग हे काय? याचं कारण अगदी सोपं आहे. तुम्ही तुमचं शरीर अशा गाडीप्रमाणे चालवत आहात जिची नीट सर्व्हिसिंग झालेली नाही, आणि शेवटी इंजिन बंद पडतं. मी हे वेगळ्या पद्धतीने समजावतो. तुमचं शरीर गाडीच्या इंजिन सारखं समजा. दिवसभर तुम्ही गाडी चालवत आहात, इंजिन गरम होतं, पार्ट झिजतात, तेल खराब होतं, लहानसं नुकसान साचत जातं. रात्री झोप म्हणजे ते इंजिन सर्व्हिस सेंटरमध्ये जातं. आता झोपेमागचं विज्ञान मी समजावतो. झोप ही पुन्हा पुन्हा येणाऱ्या चक्रांमध्ये होते, जसं सर्व्हिस सेंटरमध्ये अनेक वेळा देखभाल केली जाते. प्रत्येक चक्र साधारणपणे 90 मिनिटांचं असतं, आणि पूर्ण रात्रीच्या झोपेसाठी तुम्हाला सुमारे 4 ते 5 चक्रांची गरज असते. या प्रत्येक चक्रामध्ये तुमचं शरीर 3 मुख्य टप्प्यांतून जातं. चला पहिल्या टप्प्याबद्दल बोलूया, जो हलक्या झोपेचा टप्पा आहे, ज्याला नॉन रेम झोप असंही म्हणतात. हा थंडावण्याचा टप्पा आहे. या टप्प्यात तुमचा हृदयाचा ठोका मंदावतो, रक्तदाब कमी होतो आणि शरीराचं तापमान खाली येतं. तुमचे शरीर ड्राईव्ह मोडमधून रिपेअर मोडमध्ये शिफ्ट होता. जर झोप खूपच कमी झाली किंवा वारंवार खंडित झाली तर तुमच्या शरीराला त्या शांत अवस्थेत राहायला कमी वेळ मिळतो. चला आता दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया, जो खोल झोपेचा टप्पा आहे, आणि तोही नॉन रेम झोपेचा भाग आहे. आणि हा आहे मोठ्या दुरुस्तीसाठीचा टप्पा. याच टप्प्यात शारीरिक पुनर्बांधणी सर्वात जास्त होते. ऊतक दुरुस्त होतात, रोगप्रतिकार शक्ती सुधारते, आणि महत्वाचे म्हणजे वाढीच्या हार्मोनचा स्राव गाढ झोपेत होतो. आणि इथेच मुख्य गोष्ट आहे, खोल झोप रात्रीच्या पहिल्या अर्ध्या भागात जास्त असते. आणि शेवटी तिसरा टप्पा म्हणजे रेम, म्हणजे रॅपिड आय मुवमेंट झोपेचा टप्पा. यावेळी तुमचा मेंदू अत्यंत सक्रिय असतो, पण शरीर स्थिर राहतं. याला तुम्ही सिस्टीम डायग्नोस्टिक्स आणि सॉफ्टवेअर अपडेट सारखं समजू शकता. तुमच्या आठवणी व्यवस्थित केल्या जातात, तुमच्या भावना मेंदूने प्रक्रिया केल्या जातात. म्हणूनच कमी रेम झोपेमुळे चिडचिडपणा दिसून येतो, चिंता आणि चुकीचे निर्णय. आणि रेम झोप सकाळच्या दिशेने वाढत जाते. आता जेव्हा तुम्ही दररोज फक्त 5 ते 6 तास झोपता तेव्हा काय होतं ते पहा. तुम्ही त्या सर्व्हिसिंगला लवकरच थांबवता. तुम्ही सहसा 1 किंवा 2 पूर्ण झोपेचे चक्र गमावता, आणि हे शेवटचे चक्र बहुतेक वेळा सर्वाधिक रेम झोप असलेले असतात, जे पुनर्प्राप्तीचा अंतिम टप्पा असतो. हे अगदी असंच आहे जसं तुम्ही तुमची कार ऑइल बदलायला घेऊन जाता, पण ब्रेक तपासणी आणि डायग्नोस्टिक्स पूर्ण होण्याआधीच निघून जाता. कार काही काळ व्यवस्थित चालते, मग ती अशा प्रकारे बिघडायला लागते जे तुम्हाला कधीच अपेक्षित नव्हते. जर तुम्ही थकवा असूनही सतत काम करत असाल आणि असं वाटत असेल की आता आयुष्य असंच आहे, तर तसं असल्याची गरज नाही. तुमच्या शरीरात काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी आणि पुढील स्पष्ट योजना मिळवण्यासाठी तुम्ही प्रॅक्टोवर, प्रमाणित डॉक्टर, न्यूरोलॉजिस्ट किंवा झोप तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. कारण फक्त 5 तास झोपून जगणं ही ताकद नाही. 8 तास झोप घेऊन ज्या आयुष्यासाठी तुम्ही इतकी मेहनत करता ते खरंच जगता येईल, ही खरी ताकद आहे. या चॅनलवर आम्ही नेहमीच महत्त्वाच्या आरोग्य विषयांवर अंमलात आणता येतील असे सल्ले शेअर करत असतो, म्हणून कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.